तर 3 भाषांमध्ये सक्षम होण्यासाठी नेमक्या अपेक्षा काय आहेत यावर एक नजर टाकूयात। आरवन वाचन लेखन वयाच्या 8व्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता 3री पर्यंत मातृभाषा अवगत व्हावी या अपेक्षा आहे। आरवन मध्ये प्रथम साक्षरता प्राप्त होते, दुसऱ्या भाषेमध्ये साक्षरता प्राप्त होईपर्यंत हीच भाषा माध्यम असते। R2 वाचन लिखाण आरवन शिवाय कोणतीही भाषा वयाच्या 11व्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता 6वी पर्यंत शिकता येत नाही। R1 R2 व्यतिरिक्त कोणतीही भाषा वयाच्या 15व्या वर्षापर्यंत इयत्ता 10वी पर्यंत शिकता येऊ शकेल। R1 R2 आणि R3 पैकी किमान 2 भाषा भारतीय असाव्यात ही अपेक्षा आहे। R3 वाचन लेखन यामध्ये या अपेक्षा आहेत। तर हिंदी भाषेवरून नेमका निर्णय काय आहे तो पाहूयात। पहिली भाषा मराठी, दुसरी भाषा इंग्रजी। उदाहरणतः हिंदी व्यतिरिक्त इतर भाषेचा पर्याय निवडल्यास 20 विद्यार्थी हवेत मगच शिक्षक मिळतील। हिंदीवाला एकच विद्यार्थी असल्यास ऑनलाईन शिकवता येईल। तर तिसऱ्या भाषेचे पर्याय काय आहेत? इंग्रजी, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, संस्कृत, उर्दू, कन्नड, तेलुगू, सिंधी, पंजाबी, पाली या भाषा तिसऱ्या भाषेसाठी पर्याय असू शकतात।